फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. म्हणजे माझ्यावर इतकं प्रेम आहे ना, म्हणजे मी जिथेही आता मी थोड्या वेळातच मी बाहेर जाणार आहे फिरायला 2 दिवसासाठी, आणि माझ्यावर त्यांचं इतकं प्रेम आहे ना की मी त्यांना कळलं ना की मी जाणार की लगेच येतात. लगेच. माहिती आहे कोण? आज मी तुम्हाला भेटवतेच. तुम्ही तयार आहात ना? या. हे हे तुम्हाला हे सगळे दिसत असेल ना, माझे पिंपल्स. जर मी कुठे बाहेर जायला निघाली की त्याच्या थोड्या वेळा आधीच ते कसे काय येतात ना, मला अजून नाही कळलं. आता हे असं तोंड घेऊन मी फिरायला. तर फ्रेंड्स, तर तो माझा चेहरा तसाच घेऊन मी निघाले कोल्हापूरला. कारण पिंपल असो की डिंपल, ट्रिप नाही होणार कॅन्सल, हा माझा उसूल आहे. तर आम्ही गाडीत बसलो 11 वाजता. आमची 11ची बस होती जोगेश्वरीवरून, आणि त्यानंतर पहाटे 9:30ला सकाळी आम्ही उतरलो कोल्हापूर. आणि पहाटे कोल्हापूरला 9:30ला उतरल्यानंतर आम्ही तिकडे एक हॉटेल बुक केलं फक्त रेस्ट करण्यासाठी. आम्ही फक्त अर्धा पाऊण तासासाठी ते हॉटेल घेतलेलं होतं फ्रेश होण्यासाठी, कारण प्रत्येकजण थकलेलं होतं आणि प्रत्येकाला भूक लागली होती. त्यामुळे आम्ही ते अर्धा पाऊण तासासाठी ते हॉटेल घेतलेलं होतं. सगळ्यांनाच भूक लागली. फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला. प्रत्येकाने आधी बघितलं की तिकडे काय आहे काय नाही मिळत आहे. नंतर मग खूप डिस्कशन झाल्यानंतर प्रत्येकाने ठरवलं की आम्ही सर्वांनी पोहे खायचे. तर फायनली सर्वांच्या डिसिजनने आम्ही पोहे ऑर्डर केले. आणि ह्या लोकांना हे पोहे पण खूप जास्त वाटत होते, कारण एक प्लेट 2 माणसाला जातील, एका माणसाला जाणार नाही असं ह्यांचं म्हणणं होतं. पण माझ्या बाबतीत तसं अजिबात नाही आहे. मी एकटी हे एवढे पोहे खाऊ शकते, कारण पोहे माझे फेवरेट आहे. मी मस्त लिंबू पिळला त्या पोह्यांवर आणि एक डिश संपवून टाकली. थोड्याच वेळात आमची टेम्पो ट्रॅव्हलर आली आणि आम्ही टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसायला सज्ज झालो. कारण आम्ही जे हॉटेल बुक केलेलं होतं ते इथून आम्ही जिथे उतरलो तिथून जवळजवळ 1 तासाचं रनिंग होतं त्या हॉटेलला जायला. त्यामुळे ही टेम्पो ट्रॅव्हलर आम्ही ऑलरेडी बुक केलेली होती मुंबईहूनच. आणि मग नंतर फायनली आमची गाडी आली आणि आम्ही त्या गाडीत बसलो. फटाफट आमचे जे काही सामान होतं ते आम्ही मागे टाकलं. तुम्ही सामान बघतच असाल, माणसं किती आणि सामान किती. आता लेडीज म्हटल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे, कपड्यांचा तर नुसता काय बाजारच असतो. तर आम्ही सगळे लेडीज आणि आमच्यामध्ये 2च जेंट्स आणि ते ड्रायव्हर असे मिळून आमच्याकडे 3 जेंट्स होते. बाकी सगळे आमचा बायकांचा ग्रुप होता. गाडीमध्ये बसताच प्रत्येकाने आपापल्या विंडोच्या बाहेर बघायला सुरुवात केलं की काहीतरी असं दृश्य दिसेल की त्यांनी आम्हाला बरं वाटेल. पण खरं तर म्हणजे कोल्हापूर हे सिटीमध्ये आम्ही उतरल्यामुळे त्यामुळे थोडा वेळ तरी काहीच नाही वाटलं, की आम्हाला असं वाटलं की आम्ही मुंबईतच आहोत. नंतर हळूहळू थोडंसं गावाचं वातावरण असं वाटलं की हा बाबा गावी आलो आहे, कारण झाडं दिसत होती, हिरवळ दिसत होते, कुठे कुठे तर शेती दिसत होती. जसजशी आमची गाडी पुढे सरकत होती तशी ह्यांची मजा करण्याची हौस पण पुढे पुढे सरकत होती. लिटरली विंडोच्या बाहेर डोकं काढणं, हात काढणं बाहेर असं यांचं चाललेलं होतं. आणि मीही ती मजा घेत होती, कारण त्यांचे व्हिडिओज मीच काढत होती. आणि थोड्या वेळाने सगळे बॅक टू पॅव्हलियन, म्हणजे प्रत्येकाला आळस आला होता आणि प्रत्येकजण थकलेलं होता, कारण आम्हाला बसमध्ये कोणालाच नीट झोप आली नव्हती. बिकॉज ऑफ तुम्हाला माहिती आहे की वॉल्वो जरी असली तरी पण वॉशरूमचे प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात. आणि आमच्या बरोबर एजेड लोक जास्त होते, त्यामुळे त्यांना वॉशरूमचे इश्यूज होत होते. अच्छा, आता आम्ही पोचलो आमच्या हॉटेलमध्ये. आणि हॉटेलमध्ये उतरताच प्रत्येकाला घाई झालेली की कधी एकदाचे आम्ही आमच्या रूमवर पोचतोय. तर प्रत्येकजण एकदम पटापट घाईघाईत उतरत होतं की चला बाबा फायनली आता रूममध्ये जाऊन थोडा तरी रेस्ट करायचं आहे, कारण आम्हाला रेस्ट करून फ्रेश होऊन पुन्हा माझ्या बहिणीच्या सासरवाडीत जायचं होतं. आता हा बघा आमचा कर्ता पुरुष. सगळ्यात जास्त जे काय बोजे असतील ते बिचारा याच्याच खांद्यावर होते, कारण हा आमच्या घरातला कर्ता पुरुष आहे. आम्ही आमच्या रूममध्ये जायला निघालो, पण चुकून आम्ही 4th फ्लोअरला गेलो की आम्हाला 3rd फ्लोअरला जायचं होतं. म्हणजे बघा आम्हाला रूममध्ये जायची किती घाई होती, कारण प्रत्येकाला झोपायचं होतं, कोणाची झोप पूर्ण झालेली नव्हती. फायनली आम्ही 3rd फ्लोअरला आलो आणि 3rd फ्लोअरवर जो तो आपापला रूम बघत होता की आमचा रूम कुठे आहे, आमचा रूम कुठे आहे. तर आम्ही 3 रूम बुक केलेले होते. एका रूममध्ये माझ्या बहिणीची फॅमिली, दुसऱ्या रूममध्ये आमचे सगळे गर्ल्स, आणि तिसऱ्या रूममध्ये मी, माझी आई, माझी काकी आणि माझा भाऊ
असे ते आम्ही 3 रूम बुक केले होते. ह्यांच्या इथे एक मला आवडले की या रूममध्ये, रूमच्या बाहेर गार्डनमध्ये क्लीननेस खूप छान, म्हणजे स्वच्छता खूप भारी होती आणि कुठेच काही एक छोटा कागदाचा तुकडा पण कुठे दिसत नव्हता. इतकं छान त्या लोकांनी क्लीन केलेलं होतं. रूममध्ये पोचलो पटापट. आधी थोडंसं रेस्ट केलं, त्याच्यानंतर मग आम्ही फ्रेश व्हायला गेलो. एक जण डिसाईड करत होतो की तिच्या गावी जायचं आहे. म्हटलं तर काय घालायचं. मग मी माझ्या आईला, माझ्या काकीला विचारत होते की मी काय घालू, ड्रेस घालू की काय घालू. मग असं झालं की फायनली माझी काकी म्हणली ड्रेस घालतो. मी माझा ड्रेस घालला आणि मी आता चालली फ्रेश व्हायला. तर फ्रेंड्स, हा आहे हॉटेल सयाजीचा रूम जो आम्ही घेतला होता. आणि मला या हॉटेलमध्ये एक गोष्ट आवडली की या हॉटेलमध्ये ह्यांचे रूम्स, बाहेरचा पॅसेज आणि इवन गार्डन एरिया पण कमाल स्वच्छता आहे आणि त्या लोकांनी खूप छान प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे. आणि वॉशरूममध्ये काहीही, म्हणजे मी आधी कुठेही गेली तर पहिलं पाणी चेक करते, कारण वॉशरूममध्ये मला पाणी भरपूर लागतं आणि पाणी पण भरपूर होतं. रूम्स तर काही म्हणजे अडचणच नाही, एकदम मस्त रूम. फ्रेश होऊन आम्ही आलो आमच्या बहिणीच्या, म्हणजे माझ्या बहिणीच्या सासरवाडीत, जिथे त्यांच्या गावची जत्रा होती जी 15 दिवस चालते. पण आज त्या जत्रेचा पहिला दिवस होता आणि त्या जत्रेसाठी म्हणून आम्ही तिच्या गावी गेलो होतो. तर फ्रेंड्स, हे जे तुम्ही पाहताय ही सगळी तिच्या गावाचं जे देऊळ आहे, हा जो समोर जो तुम्हाला दिसत असेल हा काळ्या कलरचा, तो ॲक्च्युली डोंगर आहे. पण त्याची पण त्याच्यामागे एक स्टोरी आहे की हा जो तुम्ही पाषाणयुक्त तुम्ही जो डोंगर बघता आहात, म्हणजे काळ्या कलरचा, तो याची जी मेन जी जागा होती ती वरती डोंगरावर होती. तो डोंगर, अख्खा डोंगरच पूर्णपणे खाली आला आणि हा डोंगर म्हणजेच प्रत्यक्ष त्यांचा देव, म्हणजे त्यांचा जो ज्याची जी जत्रा असते तो देव, त्यांनी स्वतः शंकर, म्हणजे ह्या दगडामध्येच ते लोक शंकर भगवान आहेत असं मानतात. आणि तो त्या दगडाने स्वतःहून, म्हणजे अख्खा डोंगरच खाली आला आणि त्याने स्वतःचं स्थान तिकडे सिद्ध केलं. तो तिथे स्थापित झाला आणि असं म्हणतात की शंकराने स्वतः हे, म्हणजे स्वतःला स्थापित करून घेतले इकडे ह्या गावकऱ्यांमध्ये, त्यांच्या गावातच असं. तर त्यामुळे ही जी जत्रा आहे ही शंकराची, म्हणजे ती शंकराची पूजा म्हणून केली जाते. आणि हा तुम्ही जेव्हा बघाल की हा खरंच खूप मोठा आणि इतका, म्हणजे खूप सुंदर वाटत होतं ते बघायला, की त्याचा आकार जो वेगळाच वाटत होता. त्याचं जे काय दृश्य होतं बघायला इतकं सुंदर वाटत होतं की तुम्ही बघा, या दगडाला आकृती पण, दगड मी नाही म्हणू शकत, डोंगरच म्हणू शकतो याला, कारण त्या डोंगराने स्वतःचं स्थान घेतलं आहे त्या खाली येऊन. किंवा म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की प्रत्यक्ष देवच इथे स्थापित आहेत. मंडळी, असंही म्हटलं जातं की हे जे इथे जी 15 दिवसाची जी जत्रा असते, यांचं असं म्हणणं आहे की 15 दिवस प्रत्यक्षात देव तिथे वसलेला असतो. त्यामुळे या 15 दिवसात इथे कोणत्याही घरात नॉनव्हेज हा प्रकार बनला जात नाही, खाल्ला जात नाही. त्यामुळे पूर्णपणे 15 दिवस हे गाव व्हेजिटेरियन असतं. त्यामुळे या 15 दिवसात तुम्हाला कुठेही कोणाच्याही घरी नॉनव्हेज हा प्रकार मिळणारच नाही. इथे हे जे नारळ बांधलेले जे तुम्हाला दिसतात आहेत, मला असं वाटतं की, कारण बरेचसे नारळ आहेत, कदाचित हे नवसाचे नारळसुद्धा असू शकतात. तर या देवाची खरंच खूप कृपा असेल या गावकऱ्यांवर, म्हणून इथे खूप छानरित्या हे सगळं असं साजरं केलं जातं आणि खूप छान वाटलं बघून. इथलं दर्शन झालं आणि आम्ही नंतर त्यांच्या दुसऱ्या, जे त्यांचं कुलदैवत आहे तिकडे गेलो पाया पडायला. तर हे आहे त्यांचं कुलदैवत, म्हणजेच महादेव. इथे आल्यानंतर इतके सुंदर वाईब, म्हणजे मी शब्दात मांडू नाही शकत असे वाईब होते इथले. बघा हे मंदिर, आणि मंदिराच्या बरोबर समोर
एक नदी आहे. त्या नदीतलं पाणी त्या महादेवावर म्हणजे जे शिवलिंग आहे ते म्हणजे तिकडे असं म्हणतात की त्या नदीचंच पाणी त्या शिवलिंगावर वाहवलं जातं. तर आता ही जी चालली आहे तिथे पाणी आणायला चालली आहे, कारण त्यांना तिथे पूजा करायची होती आणि त्या नदीतलं पाणी आता त्या शिवलिंगावर वाहणार. इकडचे वाईब इतके शांत आणि म्हणजे सांगू नाही शकत इतके सुंदर वाईब होते की तुम्ही जर या नदीकाठी बसाल तर खरंच एकाग्रता म्हणतात ना ती इथे तुम्ही करू शकता, अशी नदीकाठची शांतता होती. मंदिराच्या अगदी समोर हे भलं मोठं झाड तुम्ही पाहता आहात. इतकं मोठं झाड आणि याच्या फांद्या, याच्या ज्या लटकणाऱ्या पारंब्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. इतकं मोठं झाड आहे हे की बघितल्या क्षणी तुम्ही बघतच राहाल असं झाड आहे. इतकं सुंदर वाटत होतं. समोर हे तुळशी वृंदावन आणि हा जो पाषाणयुक्त तुम्ही जो नंदी बघता आहात, मला असं वाटतं हा फार जुना आहे, कारण ह्याचं जे काय रूप स्वरूप तुम्ही पाहता आहात ते खूप बघण्यासारखं होतं. सगळ्यांची पूजा करून झाली, मीच एकटी राहिलेली कारण मी व्हिडिओ शूट करण्यामध्ये लागलेली. तर आता माझी वेळ होती की मला जाऊन शिवलिंगावर जल व्हायचं होतं. तर मला खरं तर खूप भीती वाटत होती, कारण पुढे थोडंसं खूप स्लिपरी होतं. तिथे गेल्यावर खरंच पाईप तुमचा सरकेल इथपर्यंत तिकडे गुळगुळीत होतं, पण तरीही त्यातल्या त्यात मी पुढे जाऊन ते पाणी घेतलं आणि शिवलिंगावर जल व्हायला मीही गेली मंदिरात. मंडळी, जर तुम्ही मंदिर पाहाल ना तर मंदिर खूप छोटंसं मंदिर आहे, पण इथले जे वाईब आहेत ना ते शब्दात न मांडणारे वाईब आहेत. कारण इथे फक्त तुम्ही 5 मिनटं जरी बसाल ना तरी तुम्हाला इतकं शांत वाटेल आणि मन इतकं प्रसन्न मन घेऊन तुम्ही तुमच्या घरी जाल, इतके तर मी श्युरिटी देऊ शकते. त्यानंतर आम्ही गेलो त्यांच्या दुसऱ्या जी कुलस्वामिनी आहे त्यांची, त्या कुलस्वामिनीच्या मंदिरात आम्ही गेलो. ती कुलस्वामिनी म्हणजेच आई अंबाबाई. आई अंबाबाईचं हे मंदिर आहे जे तुम्ही पाहत आहात. ह्याचा जो बाहेर जो परिसर आहे, मंदिराच्या बाहेरचा परिसर खूप मोठा आहे आणि इथे बरेचसे कार्यक्रम करतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की यांच्या गावची जत्रा ही 15 दिवस ती जत्रा केली जाते आणि या 15 दिवसात तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात तर या 15 दिवसामध्ये प्रत्येक देव असो किंवा देवी असो, ती प्रत्येक देवळात तुम्हाला म्हणजे एखादा सण साजरा केला जातो आहे असं वाईब किंवा असं फील होईल तुम्हाला. या देवीचं हे जे अंबाबाईचं जे मंदिर आहे हे पण इतकं सुंदर वाटत होतं. आम्ही गाभाऱ्यात आणि एक मला आवडलं की गाभाऱ्यात जाऊ देत होते, पाया पडू देत होते. नाहीतर कुठे कुठे असं होतं की आपल्याला गाभाऱ्यात प्रवेश नसतो, गाभाऱ्याच्या बाहेर उभं राहूनच तुम्हाला दर्शन दिलं जातं. पण इथे असं नव्हतं. इथे तुम्ही गाभाऱ्यात जाऊन स्वतः त्या देवीजवळ ओटी भरू शकता. तर मनाला एक बरं वाटलं, शांतता वाटली की चला आपल्याला गाभाऱ्यात तर जाऊन देवीला अगदी समोरासमोर पाहता येईल. आणि खरंच तुम्ही बघा, या देवीचं रूप इतकं सुंदर आहे की आपल्याला बघतच राहावं असं वाटेल. मी जेव्हा कॅमेरा घेऊन या देवीच्या अगदी समोर गेली ना तेव्हा मला असं वाटत होतं की ती देवी आपल्याकडे पाहते आहे. इतकं सुंदर तिचं स्वरूप आहे आणि जागृत म्हणजे वाटत होतं की इथे ती जागृत आहे. अशी ह्यांची गावची अंबाबाई. देवदर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो पुन्हा आमच्या हॉटेलवर. म्हणजे खरं तर आम्ही सकाळी तुम्हाला जसं सांगितलं की दमलो पण होतो, त्यात थोडासा रेस्ट मिळाला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा फ्रेश होऊन बाहेर निघालो.
थोडंसं फिरलो वगैरे, त्यांच्या नातेवाईकांकडे गेलो. त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या रूमवर आलो. रूमवर थोडंसं रिलॅक्स झालो, कारण आम्हाला जेवायला पण बाहेर जायचं होतं. त्यामुळे थोडासा रेस्ट करावा म्हणून थोडासा ब्रेक घेतला होता. आम्ही हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा फ्रेश झालो. या लोकांनी टी व्ही बघितली. टी व्ही बघता बघता मग नंतर आम्ही थोडंसं स्नॅक्स खाल्लं, चहा प्यालो, थोडंसं रेस्ट केला. त्याच्यानंतर मग पुन्हा आम्हाला जेवायला पण जायचं होतं बाहेर. त्यामुळे थोडंसं टाईमपास करत करत टी व्ही सिरियल बघून, बिग बॉस बघून, असं सगळं बघत बघत आम्ही आमचा टाईमपास केला. आणि त्यानंतर थोड्या वेळानं आम्ही जेवायला बाहेर निघालो. इथे जे एवढे प्रेक्षक तुम्हाला दिसतात आहेत ते बघा, किती आतुरतेने, किती शांत राहून बिग बॉस बघतात आहेत. कारण हे सगळे बिग बॉस लवर आहेत. इवन मी सुद्धा. यांना बघून बघून मला पण असं झालं की मी तरी का शांत बसावं, म्हणून मी सुद्धा बिग बॉस बघायला बसले. आणि जवळजवळ आम्ही अर्धा पार्ट पाहिला असेल, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला जेवायला बाहेर जायचं होतं. त्यामुळे बिग बॉस आम्हाला पूर्ण पाहता नाही आलं. त्यामुळे आम्ही अर्धच पाहिलं आणि मग आम्ही निघालो. एक गोष्ट चांगली झालेली, कारण आम्ही मुंबईहूनच आमची टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली होती. त्यामुळे आम्हाला त्रास होत नव्हता गाडी वगैरे शोधायला, किंवा कारण ती गाडी बुक केली असल्यामुळे आम्ही कुठेही कधीही जाऊ शकत होतो आमच्या मनाने. आम्ही हॉटेलमध्ये गेलो, प्रत्येकाने आपापल्या मनाने ऑर्डर केला. आणि जसं की राजने, म्हणजेच माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा आम्ही कोल्हापूरला जाणार तर आम्हाला तांबडा पांढरा रस्सा तिकडचा ट्राय करायचाच आहे. आम्ही तो तांबडा पांढरा रस्सा हा ट्राय केला, कारण आम्ही मालवणी असल्यामुळे आमचं गाव हे कुडाळ आहे आणि तो कोल्हापूरचा असल्यामुळे तांबडा पांढरा रस्सा तर साहजिकच आहे, तिथे गेल्यावर आम्ही खाणारच. सो अशा प्रकारे आम्ही आमचं जेवण पूर्ण केलं, रूमवर आलो आणि मग थोडा रेस्ट करून बऱ्यापैकी आराम केला. आणि मग सेकंड डे आम्ही आमच्या दुसऱ्या प्रवासाला निघालो. आता तो जो सेकंड डेचा प्रवास आहे तो तुम्हाला सेकंड पार्टमध्ये बघायला मिळेल, जो मी आता थोड्या दिवसाने बनवेनच. तोपर्यंत हा फर्स्ट पार्ट बघा, एन्जॉय करा आणि मी तुमचा नेक्स्ट पार्ट घेऊन येतेच आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.